Hello, good evening, dear student. How are you? I hope you all are well and good. In previous lesson, we have learned say yes or no. Questions begin with a, am, is, are, and question begins with have, has. In this way, we learn question begin with do and does. We learned that we can give these questions answer yes or no. विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो की तुम्ही सर्व आनंदी आणि मजेत असाल. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील से यस और नो हा पाठ शिकलो. या पाठात आपण ॲम, इज, आर ने सुरू होणारे प्रश्न आपण शिकलो. तसेच हॅव आणि हॅज ने सुरू होणारे प्रश्न आपण शिकलो. आणि त्याचबरोबर आपण डू आणि डज ने सुरू होणारे प्रश्नसुद्धा आपण शिकलो. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण यस किंवा नो ने देऊ शकतो हेही आपण शिकलो. डिअर स्टुडंट, सी पेज नंबर 12, lesson talking about thing. This lesson is omitted. So today we are going to study lesson action time, page number 13. See page number 13. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 12 बघा. या पेज नंबर 12 वरती टॉकिंग अबाउट थिंग हा पाठ वगळलेला आहे. म्हणून आज आपण पान क्रमांक 13 वर दिलेला ॲक्शन टाईम हा पाठ बघूया. या पाठाचा अभ्यास आपण करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या अगोदर दिलेल्या व्हिडिओ लिंकमध्ये ॲक्टिव्हिटी 1 लिसन केअरफुली टू द लीडर्स ए अँड बी अँड ॲक्ट तुम्हाला समजावून सांगितलेले आहे व तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी चांगली समजली असेल असं मला वाटतं. आता आपण पुढची ॲक्टिव्हिटी घेऊया. यानंतरची ॲक्टिव्हिटी कोणती ती बघा. राईट डाऊन एनी 5 मिनिंगफुल कमांड्स यू कॅन मेक फ्रॉम ए अँड बी. ए आणि बी मधून तयार केलेल्या सूचनांपैकी कोणत्याही 5 अर्थपूर्ण सूचना लिहून काढा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ए बॉक्समधून आणि बी बॉक्समधून तुम्हाला शब्द घेऊन अर्थपूर्ण मिनिंगफुल कमांड्स तयार करायचे आहेत. तुम्हाला 5 मिनिंगफुल कमांड्स तयार करायचे आहेत. तर पहिले कमांड्स म्हणजे काय सांगा बरं. कमांड्स म्हणजे आज्ञा, आदेश. आपल्याला मोठी माणसं, आपले वडीलधारी माणसं कमांड देतात, आज्ञा देतात आणि आपण त्या आज्ञांचं पालन करतो. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला ए बॉक्समध्ये ॲक्शन दिलेलं आहे बघा. ॲक्शन्स म्हणजे काय, कृती. आणि बी बॉक्समध्ये त्या संबंधित शब्द दिलेले आहेत. ए बॉक्समध्ये काय दिले आपल्याला, ॲक्शन. आणि बी बॉक्समध्ये त्या संबंधित शब्द दिलेले आहे. जसं ए बॉक्स बघा, सीट. सीट म्हणजे काय, बसा. बसा ही कृती आहे ना, ॲक्शन म्हणजे कृती. स्टँड म्हणजे उभे राहा. वॉक म्हणजे चाला. रन म्हणजे धावा. टर्न म्हणजे वळा. बेंड म्हणजे
खाली वाका, सिंग गाणे म्हणा, स्माईल स्मित हास्य करा, लाफ हसा, स्पीक बोला, क्लॅप टाळी वाजवा, टॅप म्हणजे जमीनवर पाय आपटा, लुक म्हणजे बघा, पॉइंट बोटाने दाखवा, कम म्हणजे या, गो म्हणजे जा. अशा प्रकारे तुम्हाला ए बॉक्समध्ये सगळ्या ॲक्शन्स दिलेल्या आहे आणि आपण त्याला काय म्हणतो, कृती म्हणतो. आणि बी बॉक्समध्ये तुम्हाला त्या संबंधित शब्द दिलेले आहेत. तर आपल्याला ए बॉक्समधल्या ॲक्शन आणि बी बॉक्समधील त्या संबंधित असलेले शब्द घेऊन आपल्याला 5 मिनिंगफुल कमांड्स तयार करायच्या आहेत. नाऊ वी विल सी हाऊ टू मेक कमांड्स. आता आपण बघूया की कमांड्स कशा तयार होतात. आता समजा आपण ए बॉक्समधून सीट ही ॲक्शन्स घेतली आणि बी या बॉक्समधून डाऊन, तर कमांड काय तयार झाली, सिट डाऊन, बरोबर. त्याचप्रमाणे ए बॉक्समधून स्टँड आणि बी बॉक्समधून अप, कमांड काय झाली, स्टँड अप, बरोबर. आता ह्या ज्या कमांड्स आहे ह्या कमांड तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फार पहिलीपासून ह्या कमांड शिकलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ए बॉक्समधून ॲक्शन आणि बी बॉक्समधून त्या संबंधित शब्द आपण घेऊन कमांड तयार करू शकतो. बघा पुढे बघा, ए बॉक्समधून वॉक आणि बी बॉक्समधून फास्ट, वॉक फास्ट म्हणजे जलद गतीने चला, वॉक स्लोली. त्याचबरोबर बघा, वॉक क्विकली, रन फास्ट, टर्न लेफ्ट, टर्न राईट, बेंड डाऊन, सिंग लाऊडली, सिंग सॉफ्टली. सिंग लाऊडली म्हणजे काय, मोठ्याने गाणं म्हणा. सिंग सॉफ्टली म्हणजे काय, हळूवार गाणं म्हणा. स्माईल सॉफ्टली म्हणजे हळूवार हसा. लाफ लाऊडली म्हणजे मोठ्याने हसा. स्पीक लाऊडली म्हणजे मोठ्याने बोला. स्पीक स्लोली म्हणजे हळूवार बोला. तर अशा प्रकारचे कमांड्स आपण करू शकतो. त्याचबरोबर पुढे बघा, क्लॅप युअर हँड, टॅप युअर फीट, लुक ॲट द डोअर. लुक ॲट द डोअर म्हणजे काय की दरवाजाकडे बघा. पॉइंट टू द बोर्ड म्हणजे फळ्याकडे बोट करा किंवा फळ्याकडे बोट दाखवा. कम इन, कम आऊट. कम इन म्हणजे काय, आत या. कम आऊट म्हणजे काय, बाहेर जा. गो स्लोली म्हणजे हळूवार चला. तर ह्या ए बॉक्समध्ये दिलेले ज्या ॲक्शन्स आहे आणि बी बॉक्समध्ये त्या संबंधित दिलेले ज्या शब्द आहेत ते दोघंही वापरून तुम्ही यापेक्षाही जास्तीत जास्त कमांड तुम्ही करू शकतात. आणि तुम्हीसुद्धा ह्या ए बॉक्समधून ॲक्शन आणि बी बॉक्समधून त्या संबंधित शब्द घेऊन जास्तीत जास्त कमांड करण्याचा प्रयत्न करा. कमांड म्हणजे काय, आज्ञा, आदेश. आता आपण वरती ह्या ज्या कमांड्स केल्या त्या सभांमध्ये तुम्हाला आदेशच दिले आहे. जसं की सिट डाऊन, स्टँड अप, वॉक फास्ट, वॉक क्विकली, रन फास्ट, टर्न लेफ्ट,
टर्न राईट, बेंड डाऊन, सिंग लाऊडली, सिंग सॉफ्टली, स्माईल सॉफ्टली, लाफ लाऊडली, स्पीक लाऊडली, स्पीक स्लोली, clap your hand, tap your feet, look at the door, point to the board, come in, come out, go slowly. या सर्व काय आहे? कमांड्स आहे. हे सर्व काय आहे? आज्ञा आहे, आदेश आहेत. तर मला असं वाटतं की तुम्हाला ह्या कमांड समजलेल्या असतील. नाऊ सी सेकंड ॲक्टिव्हिटी. Name the object in the picture and say what all you can do with it. म्हणजे चित्रातील वस्तूंचे नावं सांगा आणि ती घेऊन काय काय करता येईल तेही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खाली चित्र दिलेली आहेत बघा. आपल्याला काय करायचं आहे? त्या चित्रांची नावं सांगायची आहे. पहिलं चित्र दिले आपल्याला ॲन ॲपल, अ बॉटल, क्लोथ. क्लोथ म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे क्लोथ म्हणजे काय? क्लोथ म्हणजे कापड. क्लोथ म्हणजे काय? कापड. आपल्याला त्या क्लोथचं चित्र दिलेलं आहे. अ शीट ऑफ पेपर. अ शीट ऑफ पेपर म्हणजे काय? कागद. तुम्हाला माहिती आहे अ शीट ऑफ पेपर म्हणजे कागद. फ्लावर्स. फ्लावर्स सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना फ्लावर्स आवडतात, हो की नाही? आपल्याला त्या चित्रातील वस्तू घेऊन त्या वस्तूंसोबत आपल्याला काय काय करता येईल ते आपल्याला सांगायचे आहे. थोडक्यात म्हणजे काय की त्या वस्तूंसोबत, त्या वस्तूंबरोबर आपल्याला कोणकोणत्या ॲक्शन्स करता येईल ते आपल्याला सांगायचे आहे व लिहायचे आहेत. म्हणजे त्या वस्तूंसोबत आपल्याला कोणकोणती कृती करता येईल ते आपल्याला सांगायचे आहेत. आता आपण पहिली वस्तू घेतली ॲपल. त्या ॲपलचं आपल्याला नाव लिहायचं आहे. इट्स ॲन ॲपल. काय म्हणायचं? इट्स ॲन ॲपल. किंवा तुम्ही फक्त ॲन ॲपलसुद्धा म्हणू शकतो. तर ॲपलसोबत आपण काय काय करू शकतो? आपण ॲपलसोबत कोणकोणत्या ॲक्शन करू शकतो? आपण ॲपलसोबत कोणकोणत्या कृती करू शकतो ते आपल्याला सांगायचं आहे. इथे दिलं आहे बघा, वी कॅन. वी कॅन. वी म्हणजे काय? आपण किंवा आम्ही. आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. वी म्हणजे काय? आपण किंवा आम्ही. आणि कॅन. कॅन म्हणजे काय? शकणे, शकतो. कॅन म्हणजे काय? शकणे, शकतो. वी कॅन म्हणजे काय? आपण शकतो. तर आपण ॲपल बरोबर काय काय करू शकतो ते आपल्याला लिहायचं आहे. आपल्याला एक या ठिकाणी मॉडेल दिलेलं आहे बघा. त्यामध्ये सगळ्या ॲक्शन्स दिलेल्या आहेत. त्या ॲक्शन्स आपण त्या ॲपलसोबत करू शकतो. जसं की पहिली ॲक्शन बघा, वी कॅन ईट इट. ईट म्हणजे काय? खाणे. म्हणजे आपण ते खाऊ शकतो. म्हणजे आपण ॲपल खाऊ शकतो. वी कॅन वॉश इट म्हणजे आपण त्याला धुवू शकतो. वी कॅन पील इट. पील म्हणजे सोलणे. आपण त्याला सोलू शकतो. वी कॅन कट इट म्हणजे आपण त्याला कापू शकतो. आपल्याला माहिती आहे आपण ॲपल कापूनच खातो. वी कॅन कट इट आपण ॲपलला कापू शकतो. वी कॅन स्लाइस इट म्हणजे आपण त्याच्या चकत्या करू शकतो. वी कॅन स्लाइस इट म्हणजे काय? आपण त्याच्या चकत्या करू शकतो. वी कॅन कुक इट
आपण त्याला शिजवू शकतो. आपण ॲपलला काही शिजवत नाही, परंतु असं वाक्य आपण तयार करू शकतो. वी कॅन कुक इट म्हणजे काय? आपण त्याला शिजवू शकतो. वी कॅन ड्रॉप इट, आपण त्याला खाली पाडू शकतो. वी कॅन कॅच इट म्हणजे आपण त्याला झेलू शकतो. वी कॅन थ्रो इट म्हणजे आपण त्याला फेकू शकतो. वी कॅन बाय इट म्हणजे आपण त्याची खरेदी करू शकतो. आपण बाजारात जातो आणि ॲपलची खरेदी करतो की नाही? वी कॅन सेल इट म्हणजे आपण त्याला विकू शकतो. वी कॅन पिक इट अप म्हणजे आपण त्याला वर उचलू शकतो. नाऊ सेकंड पिक्चर इज बॉटल. आता आपल्याला दुसरं चित्र बाटलीचं दिलेलं आहे. तर आपण काय म्हणू? इट्स अ बॉटल. इट्स अ बॉटल. तर आपण बॉटलसोबत कोणकोणत्या ॲक्शन करू शकतो ते आपण बघू. वी कॅन म्हणजे काय? आपण करू शकतो. तर आपल्याला वी कॅनचीच वाक्य लिहायची आहेत. वी कॅन वॉश इट म्हणजे आपण तिला धुवू शकतो. वी कॅन वॉश इट म्हणजे काय? आपण बाटलीला धुवू शकतो. वी कॅन फिल इट म्हणजे आपण तिला भरू शकतो. वी फिल द बॉटल विथ द वॉटर. आपल्याला माहिती की आपण बाटली पाण्याने भरतो. पुढे बघा, वी कॅन बाय इट म्हणजे आपण त्याला खरेदी करू शकतो. बाय म्हणजे काय? खरेदी करणे. BUY बाय म्हणजे काय? खरेदी करणे. वी कॅन ओपन इट म्हणजे आपण तिला ओपन करू शकतो. आपण बाटलीचं झाकण उघडतो की नाही? वी कॅन ओपन इट म्हणजे काय? आपण तिला ओपन करू शकतो. वी कॅन पुट इट म्हणजे आपण तिला ठेवू शकतो. वी कॅन थ्रो इट म्हणजे आपण तिला फेकू शकतो. वी कॅन कीप इट म्हणजे आपण तिला ठेवू शकतो. वी कॅन ड्रॉप इट म्हणजे आपण तिला खाली पाडू शकतो. वी कॅन ब्रेक इट म्हणजे आपण तिला फोडू शकतो. वी कॅन एम्प्टी इट म्हणजे आपण तिला रिकामी करू शकतो. वी कॅन होल्ड इट म्हणजे आपण तिला धरू शकतो. वी कॅन लिफ्ट इट म्हणजे आपण तिला वर उचलू शकतो. वी कॅन क्लीन इट म्हणजे आपण बाटलीला स्वच्छ करू शकतो. वी कॅन ब्रिंग इट म्हणजे आपण तिला आणू शकतो. तर एवढ्या ॲक्शन्स, एवढ्या कृती आपण बाटलीबरोबर करू शकतो. नाऊ थर्ड पिक्चर इज क्लोथ. क्लोथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, क्लोथ म्हणजे कापड. मग आपण काय लिहिणार? इट्स अ क्लोथ. आपण काय लिहिणार? इट्स अ क्लोथ. मग आपण क्लोथबरोबर आपण कोणकोणत्या ॲक्शन्स करू शकतो ते आपल्याला लिहायचे आहे. जसे वी कॅन कट इट म्हणजे आपण कापडाला कापू शकतो. वी कॅन बाय इट म्हणजे आपण त्याला खरेदी करू शकतो. वी कॅन स्प्रेड इट. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. वी कॅन स्प्रेड इट. स्प्रेड इट म्हणजे काय? आपण त्याला पसरवू शकतो. आपण एखाद्या कापडाला पसरवू शकतो की नाही? टेबलवर पसरवतो किंवा बेडवर पसरवतो. तर वी कॅन स्प्रेड इट म्हणजे काय? आपण त्याला पसरवू शकतो. वी कॅन वॉश इट म्हणजे आपण त्याला धुवू शकतो. आपण नेहमी धुतलेलेच कापड घालतो की नाही? वी कॅन वॉश इट म्हणजे काय? आपण कापडाला धुवू शकतो. वी कॅन क्लीन इट म्हणजे आपण त्याला स्वच्छ करू शकतो.
वी कॅन शिव इट. शिव म्हणजे काय? शिवणे. शिव म्हणजे काय? शिवणे. वी कॅन शिव इट म्हणजे आपण त्याला शिवू शकतो. आपण कापडाला शिवतो की नाही? वी कॅन शिव इट म्हणजे काय? आपण कापडाला शिवू शकतो. वी कॅन डस्ट इट म्हणजे आपण कापडाने धूळ झाडू शकतो. वी कॅन डस्ट इट म्हणजे काय? आपण कापडाने धूळ स्वच्छ करू शकतो. वी कॅन ब्रिंग इट म्हणजे आपण त्याला आणू शकतो. वी कॅन ब्रिंग इट म्हणजे काय? आपण त्याला आणू शकतो. वी कॅन टिअर इट. टिअर म्हणजे काय? फाडणे. टिअर म्हणजे काय? फाडणे. वी कॅन टिअर इट म्हणजे आपण कापडाला फाडू शकतो. वी कॅन यूज इट म्हणजे आपण कापड वापरू शकतो. भरपूर कामांमध्ये आपण कापड वापरतो. वी कॅन यूज इट म्हणजे काय? आपण कापड वापरू शकतो. वी कॅन स्ट्रेच इट. स्ट्रेच म्हणजे काय? ताणणे. आपण कापडाला ताणू शकतो. वी कॅन चूज इट म्हणजे आपण कापड निवडू शकतो. नाऊ अ शीट ऑफ पेपर वी हॅव गिवन फोर्थ पिक्चर. आपल्याला चौथं चित्र काय दिलेलं आहे? अ शीट ऑफ पेपर म्हणजे पेपर. तर आपण कागदांबरोबर कोणकोणत्या ॲक्शन करू शकतो, कोणकोणत्या कृती करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. वी कॅन बाय इट म्हणजे आपण कागद खरेदी करू शकतो. बाय म्हणजे काय? खरेदी करणे. वी कॅन फोल्ड इट आपण कागदाला फोल्ड करू शकतो. वी कॅन फोल्ड इट म्हणजे काय? आपण कागद फोल्ड करू शकतो. वी कॅन टिअर इट. टिअर म्हणजे काय? फाडणे. टिअर म्हणजे काय? फाडणे. वी कॅन टिअर इट. वी कॅन टिअर इट म्हणजे काय? आपण कागदाला फाडू शकतो. वी कॅन यूज इट म्हणजे आपण कागद वापरू शकतो. वी कॅन शेप इट आपण त्याला आकार देऊ शकतो. वी कॅन क्रम्पल इट आपण त्याला चुरगडू शकतो. वी कॅन राईट ऑन इट म्हणजे आपण त्याच्यावर लिहू शकतो. वी कॅन ड्रॉ ऑन इट म्हणजे आपण कागदावर चित्र काढू शकतो. वी कॅन लिफ्ट इट म्हणजे आपण त्याला वरती उचलू शकतो. वी कॅन स्प्रेड इट. वी कॅन स्प्रेड इट म्हणजे काय? आपण त्याला पसरवू शकतो. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. वी कॅन स्प्रेड इट म्हणजे काय? आपण त्याला पसरवू शकतो. नाऊ लास्ट पिक्चर इज गिवन फ्लावर्स. आता आपल्याला शेवटचं चित्र फुलांचं दिलेलं आहे. तर आपण फुलांचं नाव लिहू. दीज आर फ्लावर्स. आपण काय म्हणू? दीज आर फ्लावर्स. मग आपण फ्लावर्स बरोबर कोणकोणत्या ॲक्शन्स करू शकतो, कोणकोणत्या कृती करू शकतो आपल्याला ते लिहायचं आहे. तर आपण काय करू शकतो बघा. वी कॅन स्मेल देम म्हणजे आपण त्यांचा सुगंध घेऊ शकतो. स्मेल म्हणजे काय? सुगंध घेणे, सुवास घेणे. वी कॅन स्मेल देम म्हणजे आपण त्यांचा सुगंध घेऊ शकतो. वी कॅन व्ह्यू देम. व्ह्यू म्हणजे काय? विणणे, गुंफणे म्हणजे आपण फुलांना गुंफू शकतो. आपण फुलांना गुंफून फुलांची माळ तयार करतो की नाही? आपण फुलांना गुंफून फुलांचा गजरासुद्धा करतो. तर वी कॅन व्ह्यू इट म्हणजे आपण त्यांना विणू शकतो, आपण त्यांना गुंफू शकतो. वी कॅन बाय देम म्हणजे आपण त्यांची खरेदी करू शकतो. वी कॅन सेल देम म्हणजे आपण त्यांना विकू शकतो. वी कॅन प्रिझर्व देम. प्रिझर्व म्हणजे सुरक्षित ठेवणे, सुव्यवस्थित ठेवणे. तर आपण फुलांना सुरक्षित ठेवू शकतो, आपण फुलांना सुव्यवस्थित ठेवू शकतो. वी कॅन प्रिझर्व देम म्हणजे काय? आपण त्यांना सुरक्षित ठेवू शकतो. वी कॅन ऑफर देम. ऑफर म्हणजे काय? देणे. वी कॅन ऑफर देम म्हणजे आपण त्यांना दुसऱ्यांना देऊ शकतो. आपण
फुलं देऊन कोणाचंही स्वागत करतो की नाही? आपण फुलं देऊन एखाद्याचा सत्कार करतो, स्वागत करतो. वी कॅन ऑफर देम म्हणजे काय? आपण त्यांना देऊ शकतो. वी कॅन पिक अप देम म्हणजे आपण त्यांना वर उचलू शकतो. वी कॅन टच देम. वी कॅन टच देम म्हणजे काय? आपण त्यांना स्पर्श करू शकतो. वी कॅन कलेक्ट देम. कलेक्ट म्हणजे काय? गोळा करणे, जमा करणे. वी कॅन कलेक्ट देम म्हणजे काय? की आपण फुलांना गोळा करू शकतो. वी कॅन प्लक देम. प्लक म्हणजे काय? प्लक म्हणजे काय? खोडणे किंवा तोडणे. आपण फुलं झाडापासून तोडतो की नाही, तर त्याला काय म्हणतात? प्लक. वी कॅन प्लक देम म्हणजे आपण त्यांना झाडांपासून तोडू शकतो. वी कॅन स्प्रेड देम. स्प्रेड म्हणजे काय? पसरविणे. वी कॅन स्प्रेड देम म्हणजे काय? आपण त्यांना पसरवू शकतो. वी कॅन स्ट्रिंग देम. स्ट्रिंग म्हणजे काय? दोऱ्यातून ओवणे. वी कॅन स्ट्रिंग देम म्हणजे आपण त्यांना दोऱ्यांमध्ये, धाग्यामध्ये ओवू शकतो. वी कॅन स्ट्रिंग देम म्हणजे काय? आपण त्याला धाग्यांमध्ये ओवू शकतो. इन दिस वे, टुडे वी लर्न meaningful command and name of the things and which action we can do with those things. आणि त्याचप्रमाणे वस्तू, त्या वस्तूंची नावे आणि त्या वस्तूंबरोबर आपण कोणकोणत्या कृती करू शकतो, आपण कोणकोणत्या ॲक्शन करू शकतो, आपण हे शिकलो. आता तुम्हाला मिनिंगफुल कमांड्स लिहायच्या आहेत आणि त्याचबरोबर दिलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे ॲपल, बॉटल, क्लोथ, अ शीट ऑफ पेपर, फ्लावर्स, या वस्तूंसोबत आपण कोणकोणत्या ॲक्शन्स करू शकतो, कोणकोणत्या कृती आपण करू शकतो, ते आपल्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. थँक्यू.